आजकाल नामकरण समारंभामध्ये बाळांची युनिक नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की जर त्या बाळाचे नाव चुकीच्या नंबरवरती येत असेल तर त्याला त्या नावाचा खूप जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. न्यूमरोलॉजीमध्ये जन्मतारखेनंतर जर सर्वात जास्त हाय व्हायब्रेशन कोणत्या अंकांची असते तर ती तुमच्या नावाच्या अंकांमध्ये असते. जर हेच नाव तुमच्या जन्मतारखेच्या विरुद्ध अंकांवर आले तर त्याचा त्रास तुम्हाला पूर्ण आयुष्यभर सहन करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा मूलांक किंवा भाग्यांक 1 असेल आणि त्याच्या नावाची टोटल 8 वर येत असेल तर ह्या व्यक्तीला सतत काही ना काहीतरी अडचणी त्याच्या करिअरमध्ये, त्याच्या लाईफमध्ये भोगाव्या लागत असतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर त्याच्या अंकांच्या विरुद्ध अंकांवरती असेल तरीही त्याला त्रास होऊ शकतो. इतकेच नव्हे तर नावांमध्ये काही साऊंड अशी असतात जे तुम्हाला अर्श पासून फर्श पर्यंत किंवा फर्श पासून अर्श पर्यंत सुद्धा घेऊन येऊ शकतात. जसे की AR, का चे साऊंड हे तुम्हाला अर्शवर नेण्यासाठी मदत करतात, परंतु नील, इल हे साऊंड तुम्हाला खाली घेऊन येतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये नीलचा साऊंड असेल तर अशा व्यक्तीने कितीही मेहनत केली, कितीही पैसा कमावला तरीही सरतेशेवटी तो व्यक्ती नीलच झालेला असतो. ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण अनिल अंबानींच्या नावामध्ये पाहू शकतो. तुम्हालाही तुमच्या नावाची टोटल, त्याचे व्हायब्रेशन तुमच्या डेट ऑफ बर्थला सूट होत आहेत की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मला DM करा. ह्याचा एक व्यवस्थित PDF रिपोर्ट मी तुम्हाला फक्त आणि फक्त 149 रुपीज मध्ये पाठवून देईन. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.